नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघणार आहोत समवर्ती सूची. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सूची आणि राज्य सूची कव्हर केलेली आहे, की जे तुम्ही शॉर्ट्समध्ये बघू शकतात आणि इंस्टाग्रामला रील्समध्ये बघू शकतात. ओके, तर बघूया. केंद्र आणि राज्य ह्या सूचीतील विषयांवर दोघी कायदे करू शकतात. सध्याचे विषय आहे 52, मूळ संविधानात 47 विषय होते. राष्ट्रीय आणि स्थानिक या दोन्ही स्तराचा विचार ह्या सूचीमध्ये केला जातो. ओके, तर शिक्षण, जंगल विभाग, घटस्फोट, कामगार कल्याण, विद्युत, लोकसंख्या नियंत्रण हे सर्व प्रमुख विषय आहेत. तर आता राज्य आणि केंद्रामध्ये जर संघर्ष झाला तर काय करायचं, तर जर समवर्ती सूचीमध्ये एखाद्या विषयावर केंद्र आणि राज्याचे कायदे जर परस्पर विरोधी असतील तर केंद्राचे कायद्याला प्राधान्य दिलं जातं. केंद्राचे कायदे हे लागू पडतात त्या विषयावर. ओके, तर हे आहे आर्टिकल 254 नमूद केलेलं आहे. अवशिष्ट अधिकारांविषयी बघूया की ज्या विषयांचा उल्लेख हे कोणत्याही सूचीमध्ये नाही तर त्या विषयाचा अधिकार पण संसदेला असतो बाय आर्टिकल 248. उदाहरण की सायबर कायदे, डिजिटल चलन, अंतराळ तंत्रज्ञान. तर हे सगळे विषय जे कुठल्याही सूचीमध्ये नाही आहे तर त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार पण संसदेला असतो. ओके, तर आपण महत्त्व बघूया. केंद्र आणि राज्याचे अधिकार हे अधिकारांचे स्पष्ट विभाजन, प्रशासनात कार्यक्षमता, संघराज्य रचना मजबूत होते या केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीमुळे, आणि सत्तेचे विकेंद्रीकरण पण टाळले जाते. तर भारतीय संघराज्य व्यवस्थेचा कणा म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या तिन्ही सूचीमुळे केंद्र व राज्य यांच्यात सुसंवाद राखला जातो आणि देशाचे प्रशासन हे प्रभावीपणे चालतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. थँक्यू.